नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. नाशिकला उपवर्गीकरणाविरोधात एल्गार महामोर्चा. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला आणि विभाजनाला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी नाशिकमध्ये विशाल महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सुमारे 59 जाती समूहांचे प्रतिनिधी आणि हजारो भीमसैनिक, भीम अनुयायी निळे झेंडे हातात घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण थांबविण्याची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. समाजात फूट पाडण्याचे काम बंद करावे, आरक्षणाचे विभाजन रद्द करण्यात यावे आणि संविधानाचे रक्षण व्हावे अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. या आंदोलनाला महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या जवळपास सर्व समाज घटकांचा व्यापक प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. 59 अनुसूचित जातींचे उपवर्गीकरणाला समर्थन नसल्याचे या आंदोलनातून स्पष्ट करण्यात आले. हा मोर्चा समाज रक्षक अर्जुन नाना पगार यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पार पडला, ज्यामध्ये जिल्ह्याभरातून नागरिक आणि महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. बापू जगताप, आवाज न्यूज मराठी, नाशिक. हम लोग डरा नहीं करते तूफान की धारों से, दुनिया को हिला देंगे जय भीम के नारों से. आपण या आरक्षणाचं ताट आपल्या समोर पाडून ठेवलेलं आहे आणि तिथं पोहोचण्यासाठी आपल्याला मार्ग दिलेला आहे. आता काहींचा मार्ग असा आहे, ओम फट स्वाहा. मग पोचले का तिथं? देवाऱ्यातून बाहेर या. त्या देवाऱ्यातून बाहेर आल्याशिवाय प्रगती होणार नाही. बाबासाहेबांनी सांगितलं मार्ग शिक्षण आहे. शिक्षणाशिवाय काहीच नाहीये. काही आजच्या या महाराष्ट्रामध्ये आपले किती मोठे मोर्चे होत आहेत आणि आज पण आपण माता मानवाला तो आज भी लहाना भाऊच आहे. तो काल भी होता, आज भी आहे आणि उद्या भी राहील. पण याच्यामधले 20% लोक या मनोवादीच्या गोठ्यात बांधल्या गेले आणि ते शब्द आवडतो मी जरा. ते जाणून बुजून जातीमध्ये कसा तेढ होईल, यांच्यामध्ये दंगली कशा पेटतील, असं मोठं घाट रचलेले. आता गट तट सोडा, आता फक्त निळा झेंडा धरा. मग याच्यानंतर मी या मंचून त्यांना एक सांगू इच्छितो. याच्यानंतर परत बाबासाहेबांविषयी सोशल मीडिया इकडे तिकडे आपण शब्द बोललात, त्या कोणत्याही महापुरुषांविषयी बोललात तर गाठ आमच्याशी आहे, तसं उत्तर तुम्हाला मिळेल. जर तुम्ही हा आरक्षण उपवर्गीकरणाचा हा डाव तुम्ही थांबवला नाही तर उद्याचा येणारा मोर्चा हा मंत्रालयावर धडकल्याशिवाय राहणार नाही. मंत्रालय जर दिल्ली संसदवर यायला आम्ही तयार आहे. आज समारोप झालेला आहे. आमच्या समितीच्या वतीने ज्या आमच्या मागण्या आहेत त्या निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे. अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीनं आज हजारो लाखो भीमसैनिकांचा मोर्चा आज प्रचंड अशा ताकदीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. महाराष्ट्र शासनानं उपवर्गीकरणाचा जो घाट घातलेला आहे, अनुसूचित जातीतील 59 जातीपैकी या उपवर्गीकरण करण्याचा जो घाट घातलेला आहे, आम्ही तो कदापि होऊ देणार नाही.
आणि उपवर्गीकरण कोणत्याही परिस्थितीमध्ये होणार नाही. आज आम्ही महाराष्ट्र शासनाला इशारा देतो की जोपर्यंत हे उपवर्गीकरण रद्द होत नाही तोपर्यंत हा संघर्ष चालू राहील. फडणवीस साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे की आज आम्ही गुण्यागोविंदानं राहणारे 59 जाती समूहातील सर्व अनुसूचित जातीचे बांधव जर उपवर्गीकरण झालं तर हे एकमेकापासून विभक्त होतील. एकमेकापासून विभक्त झाल्यामुळे आपसामध्ये मतभेद होतील आणि आपसामध्ये मतभेद होऊन जातीय संघर्ष होईल. म्हणून हा संपूर्ण जो लढा आहे हा संपूर्ण लढा आम्ही तीव्र स्वरूपात यापुढेही करणार आहोत आणि महाराष्ट्र शासनानं बदर समितीचा अहवाल तात्काळ रद्द करून उपवर्गीकरण रद्द करावं असे आम्ही या मोर्चाद्वारे शासनाला सांगतो आहोत.